पोरं शेर तर आपण बघा सव्वा शेर व्हायचं. शेपूची भाजी बघितली की नाही की घरची नाकतोंड मरडतात. मग थोडंसं बघा डोकं चालवलं आणि त्याच शेपूची चटणी केली. आता पोरांनाच काय, पोरांच्या पप्पाला सुद्धा कळणार नाही की ही शेपूची चटणी आहे ते. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, तव्यात पहिल्यांदा मुठभर शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. मग त्याच्यात आपल्या तिखटाच्या हिशोबानं मिरच्या घालायच्या. मिरच्यांना जरा डाग लागला की नाही की त्याच्यात 8 ते 10 बघा लसणाच्या कुड्या घालायच्या आणि हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे एका ताटलीत मी बाजूला काढलं आणि एका टोमॅटोचे बघा 2 भाग करून घेतलेत. ते तव्यात असं उलटं पालटी करून की नाही मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता खलबत्ता घ्यायचा, मग त्याच्यात स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी घालायची. आता देठ कोवळी होती भाजीची म्हणून मी देठासकटच घेतले. त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि भाजून घेतलेलं मिरची, शेंगदाणे वगैरे वगैरे सगळं साहित्य की नाही मग ते त्याच्यात घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे आपल्याला बघा ठेचून घ्यायचं आहे. खूप पण बारीक काही करायचं नाही, असं ओबडधोबडच ठेचायचं आहे. आता खलबत्ता नसेल तर सरळ मिक्सरला सुद्धा हे फिरवू शकता, पण गरारा मिक्सर काय फिरवायचा नाही. आता त्याच तव्यात बघा थोडंसं तेल घालायचं, मग जिरं घालायचं, हिंग, कढीपत्ता घालायचा, मग ठेचलेली चटणी घालायची आणि नुसतं बघा 2 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर गरमागरम भाकरी आणि शेपूची चटणी मस्त असा ताव मारायचा. मी सांगते म्हणून एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.